डॉलर महाग होत चाललेला आहे आणि रुपयांची किंमत कमी होत चाललेली हे सर्वसामान्य लोकांना ऍक्च्युली काही कळतच नाही याच्यातलं. कारण की ते म्हणतात ह्याच्याने आपल्याला काय फरक पडतो, पण तुम्ही बघायला गेलात तर मागच्या 3-4 वर्षांमध्ये जो $1 आपल्याला 75 रुपयाने मिळत होता तो आता 85 रुपयापेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे $10 रेट वाढलेले आहे मागच्या 3-4 वर्षात. याचा अर्थ की आपली इकॉनॉमी घसरत चाललेली आहे. आपले जेवढे पैसे आहेत ते ठेवून वाढणार नाहीत, त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, शिकावं लागणार आहे, इन्कम सोर्सेस वाढवायला लागणार आहेत. आपले इन्व्हेस्टमेंट फक्त भारतापुरते नाही तर बाहेरच्या गोष्टींमध्ये करावे लागतील. तुम्हाला माहित आहे का की इंडियन शेअर मार्केट मधून सुद्धा आपल्याला बाहेरच्या देशातले काही स्टॉक्स आणि ETFs घेता येतात, ज्याच्यामध्ये आपली चांगली ग्रोथ होते. त्यांची ग्रोथ जशी होईल तशी आपले इन्व्हेस्टमेंट वाढतात. बेसिकली लोकांना आपल्या शेअर मार्केट बद्दलच माहित नाही किंवा हे डॉलर्स वगैरे या गोष्टींमध्ये ते पडतच नाही. त्यांना असं वाटतं की हा ठीक आहे, डॉलर वाढतोय, काय फरक पडतोय, पण आपली पूर्णपणे इकॉनॉमीची बँड वाजत चाललेली आहे. आपण ते शिकणं गरजेचं आहे की आपला पैसा कुठं वाढेल, आणि हे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही कधीच तुमचा स्ट्रगल थांबणार नाहीये. तुम्ही कायमचे स्ट्रगलर राहाल.